मी विजय बाबू, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी एका कारखान्याचा चेअरमन होतो, एका जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन होतो, आज आमदार होतो, राज्यमंत्री होतो, आज राज्याचा कृषी मंत्री आहे. पण माझ्या दृष्टिकोनातून मला समाधान कुठल्या गोष्टीमध्ये होतं तर विजय बाबू, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना जे मला समाधान होतं ते आज कशातही बंधून नाहीये. तर ग्रामीण भागाशी नाळ असणार एक झडपी अध्यक्ष म्हणून कुठेतरी कुठल्याही गावात गेल्यानंतर लोकांना काहीतरी देता येतं, लोकांचं काहीतरी समाधान करता येतं. एखाद्या मागासवर्गीय वस्तीमध्ये अध्यक्ष गेला, एखाद्या तिथल्या लोकांनी सांगितलं मला घर पाहिजे, मला पाण्याची योजना पाहिजे, मला गटर पाहिजे, मला कॉन्क्रीट रस्ता पाहिजे, मला गावामध्ये जलसंधारणाचं हे काम पाहिजे, मला इथं ह्या छोट्या वस्तीवरला रस्ता पाहिजे. आजही मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, हे फक्त जिल्हा परिषदच देऊ शकतं. ज्या आपल्या संबंधित सगळ्या सरपंचाच्या संबंधित काय असतं तर ते जिल्हा परिषद असतं. त्यामुळे मला सगळ्या सरपंचाला एक विनंती करायची आहे, लोक जा, चांगले संबंध सगळ्याशी ठेवा, अधिकाऱ्याशी संबंध चांगले ठेवा, ग्रामसेवकाशी संबंध चांगले ठेवा, बीडीओशी चांगले संबंध ठेवा. बाकीच्या गोष्टी जर तुम्ही चांगले संबंध ठेवले, चांगला जर गावाचा एक चांगल्या प्रकारचा आराखडा बनवला, एक चांगल्या प्रकारचा आराखडा सगळ्या पार बारीक गावातल्या सगळ्या गावाची लोकसंख्या सगळी विचार केली, गावाच्या लोकसंख्येमध्ये कुठल्या समाजाचे किती लोक आहेत, कुठल्या समाजाला काय दिलं पाहिजे, कुठल्या समाजासाठी आमच्या समाज बांधवासाठी सरकारच्या कुठल्या प्रकारच्या योजना आहेत, शासनाच्या कुठल्या प्रकारच्या योजना आहेत, केंद्र सरकारच्या योजना कुठल्या प्रकारच्या आहेत, वैयक्तिक लाभाच्या कुठल्या प्रकारच्या योजना आहेत, या प्रत्येक योजनेचा लाभ माझ्या ग्रामीण भागातील गावातल्या प्रत्येक माणसाला जर मिळाला तर एक नेहमी लक्षात ठेवा, हे समाधान वेगळं असतं. घरकुलाच्या बाबतीमध्ये असू द्या, वैयक्तिक लाभाच्या बाबतीमध्ये असू द्या, तुम्ही जर त्या गावातल्या लोकांना, त्या गावातल्या एखाद्या गरीब माणसाला जर तुम्ही मदत केली, एखाद्या गरीब माणसाला सहकार्य केलं तर ते बघा त्या माणसाच्या चेहऱ्यावरचं किती समाधान वेगळं असतं. मी नेहमी म्हणतो साहेब की मोठ्याची आपण किती जरी कामं केली, मोठ्या माणसाची किती जरी आपण केली, मोठ्या नेत्यांची किती जरी कामं केली आणि एखादं आपण काम जर केलं नाही ती मोठी माणसं आपल्याला विसरतात. तर मला सरपंचांना एकच विनंती करायची आहे, गोर गरीब केंद्रबिंदू मानून काम करा. नेहमी उत्स्फूर्त असं हे करून गावात जाऊन उत्स्फूर्तपणे काम करा, लोकांना घ्या, एकत्र निर्णय प्रक्रियेमध्ये सर्वांना बरोबर घेऊन काम करा आणि सर्वांना बरोबर घेऊन सर्वांसमोर ठेवा. हे काम आपल्याला करायचंय. बघा लोक तुम्हाला किती फरक दिसेल. त्यामुळे हा फरक आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. त्यामुळे तुम्हाला मी आज सांगतो, तुम्ही खूप नशीबवान आहात, भाग्यवान आहात. तुम्हाला गावचा सरपंच म्हणून काम करण्याचं संधी मिळाली. शेवटी त्या संधीचं सोनं कसं करता येईल. आणि सरपंच एक नेहमी लक्षात ठेवा, सरपंच पाठीमागे कोण झाले असतील, भविष्यामध्ये पुढे पण कोण होतील, परंतु कुणीतरी आपल्याला म्हटलं पाहिजे, अरे गावात एकच सरपंच होता, ह्या सरपंचानी आम्हाला मदत केली, आमच्या रस्त्याला मदत केली, वाड्याला मदत केली, असं एक नाव घ्या. असं नाव नेहमी आम्ही दर्डासाहेब, काम तर सगळेच करतात हो, पण काम असं करायचं जेणेकरून आयुष्यामध्ये नोंद, आपल्या नावाची नोंद घेतली गेली पाहिजे. आपण जगात असू अगर नसू, अरे सरपंच होता तर तो टिंब होता असं नाव करण्याचा प्रयत्न करा. आणि आज खूप चांगला कार्यक्रम आहे. दर्डासाहेब, मी पण खालून वर आलेलो माणूस आहे. ठीक आहे, मी सरपंच राहिलेलो नाही, मी पण एका कारखान्याचा चेअरमन होतो, एका मोठ्या बँकेचा मग सांगितल्याप्रमाणे चेअरमन होतो. मी मग सांगितलं, मला जो आनंद आहे ना, झडपीचा अध्यक्ष, झडपीत मध्ये काम केल्यानंतर खरंच तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला जे न्याय आनंद मिळतो ना, तुम्ही सुद्धा तो आनंद देण्यासाठी तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला खूप चांगला. आता खरं आज कार्यक्रमाची मीटिंग आहे कॅबिनेट, त्यामुळे मी काय बोलणार नाही. मला पण खूप आवडतं आणि मला एक सरपंचाला सांगायचंय, लय असा लोड घेऊ नका. असं तुम्ही असं बसलाय की काहीतरी तुमच्यावर काहीतरी प्रेशर नाही, टेन्शन आहे. अरे बाबांनो, असं जे माणसाने कुठल्या थोडं असं हसत खेळत आपल्या घरात मराठी भाषेमध्ये असं ढंगात काम केलं पाहिजे. कसं ढंगात काम करायचं आणि लोकांच्यात जायचं, विनाकारण हे करायचं नाही, असं काम करायचं. हे असं मला तर अजिबात आवडत नाही. मी आज राज्याचा कृषी मंत्री आहे. मी आज सकाळी मरीन ड्राईव्हला चालत होतो, जोरात आपलं छत्री होती, पावसात होतो, पलीकडे एक जण आला, तो म्हणला असं, तो जरा असं थोडं असं केलं, मी पण त्याला असं केलं. अरे काय, शेवटी आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो. अरे आनंद गोलगोल आहे, नेहमी लक्षात ठेवा. आनंद जेवढा आपण पुढच्या माणसाला देऊ, गावातल्या लोकांना देऊ, तोच आनंद आपल्याला उलटा मिळतो. त्यामुळे आनंद द्या आणि आनंद घ्या. हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाही रे बाबांनो, हे आयुष्य हा जन्म पुन्हा नाहीये. नेहमी लक्षात ठेवा. सरपंचा किंवा ह्यांना आपल्याला सल्ला देणारे लय असतात, गावातली वार्डातली कानाला लागणारे लय असतात. त्याचं काम करू नका,
त्यांनी आपल्याला विरोध केला, त्याच्या वार्डातलं काम करू नका. आपल्या अरे कसला वार्ड आहे? सरपंच हा गावचा प्रमुख असतो. त्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा एकटा फक्त निवडून आलेलाच परिवार नाही, सरपंचाचा अख्ख्या गावाचा परिवार, त्या प्रमुख गावाच्या परिवाराचा सरपंच प्रमुख असतो. त्यामुळे कुणाचं किती ऐकायचं आणि किती डोक्यात ठेवायचं हे सरपंचाने ठरवायचं. त्यामुळे बाबांनो, चांगलं काम करा. चांगलं काम केल्यानंतर निश्चित प्रकारे लोकमत परिवारासारखी माणसं तर आपल्याबरोबर आहेतच. तुम्हाला माहित आहे की बाबूजी असतील, राजेंद्र दर्डासाहेब असतील, ही वेगळी माणसं आहेत, एक वेगळी चांगली माणसं आहेत आणि चांगल्या माणसाच्या पाठीमागे राहणारी माणसं आहेत. त्यामुळे बाबांनो, काळजी करू नका.